हरी हरी तुम्ही म्हणाल सकळ माया जाळ चुकईल माया जाळ चुकईल हरी हरी तुम्ही म्हणाल सकळ तिने माया जाळ तुटईल तिने माया जाळ तुटईल तिने माया जाळ तुटईल आणि कनका पडू ग बाळाचे वरी तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे पडे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भरी ते पडे थोरी नागवन तिथे पडे थोरी नागवन तिथे पडे थोरी नागवन भावे तुळशी जळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित वेळोवेळा नको पडो गबाळ भरी तेथे पडे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भरी पडे तेथे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भरी पडे तेथे थोरी नागवन त्या थोरी नागवन
तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल नामासाठी पार पावविल म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल नामासाठी पार पावविल नका पडू गबाचे भरी तेचे पडे थोडी नागवन आणि नका पडू गबाचे भरी पडे तेचे थोडी नागवन आणि नका पडू बाळाचे भरी पडे तेचे थोडी नागवन पडे तेचे थोडी नागवन बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल
रे सकल हरि हरि तेने माया जाळ तुटती तेने माया जाळ तुटती तेने माया जाळ तुटती तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल आणि कनका काही गबाराचे हार आणि कनका काही गबाराचे भार तेने माया जाळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल आणि कनका रंग भराचे भारे आणि कनका भराचे
सखळ तेने माया जाळ तुटई अनेक नका पडो गबाळाचे भरी ते पडे थोरी नागवन बावे तुळशी जळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गबाळाचे भरी पडे ते पडे थोरी नागवन तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी सपार पाववील तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि कनका पडो गबाळाचे भरी पडे ते थोरी नागवन विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार संत शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतल्या अभंगातून काय म्हणतात तर आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढ्यात केवढं होईल ते चिंतन करायचं. ठोकळ सांगण्याशिवाय पर्याय नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं उपदेश केलेला आहे. सगळ्यांना सगळं चालत नाही. परमार्थाचं सगळ्यांना सगळं चालत ही ताना मारत्याला गप ऐकत उभाराय टाळ वाजवीत. आम्हाला स्वरच कळत नाही. खाल लावायचा का वर लावायचं. म्हणणाऱ्यासनी का नावं ठेवायचं. म्हणजे सगळ्यासाठी विषय नाही. गाणं हे शिकणाऱ्याचं काम आहे. आणि शिकताना सुद्धा भगवत कृपा किंवा श्रीगुरु कृपा लागते. सगळं शिकणाऱ्यासनी बी साध्य होत. बरीच ठेचा खाऊन आळंदीतनं आल्यात, पंढरीतनं आल्यात. काय म्हणून जमत नाही. ते जमत नाही म्हणजे टवाळी नव्हे. तपश्चर्या करायच्या मागं पुण्य लागतंय. उगच तंबाखू काळवाटात लावता का खडकात. जमीन कशी निवडता. तंबाखू काळ्या जमिनीत लावता का खडकात. भुईमुग दोन्हीकडे पेरला चालतंय. तंबाखूला जमीन काळीच पाहिजे. वळ टिकवून ठेवणारं पाहिजे. पाणी नाही आपल्याकडं पाजायला. मग काय करायचं. जमिनीची निवड चांगली करायची. चांगली जमीन पाऊस कमी झाला तरी बी पीक देते. माळाची कवा पिकल कवा वाढल. आमच्या या जमिनी खराब व्हायचं का चांगल्या. किती वर्षे कीर्तन ऐकलं तर अजून जीव काय कळत नाही. देव हाय का नाही कळत नाही. पंढरपूरला चालत जाऊ तरी सुद्धा देव कुठं आहे. देव म्हटलं तर आम्ही अडचणीतच येत आहोत. हाय ते देव म्हणायचं आपण. देवाबद्दल आज शंका असं नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे. मी का मागच्या काळात नव्हतो. आज नाही, उद्या असणार नाही.
पण प्राणियाचे दैव कैसे जे नाहीच म्हणते, काय म्हणतात, देवच नाही म्हणतात. हे टाळ वाजवून उगाच गाव नागवायसाठी भजन करतात. आता महाराष्ट्रातलं पुढारी मोठं मोठं म्हणाल्यात, जेने महाराष्ट्र पाक बुडवून टाकलाय ते म्हणतात. मी काय म्हणतो लक्षात आलं का नाही? आता इथे देवळात 10-5 माणसं भावनेनं श्रद्धेनं काहीतरी देतात. देऊ नका म्हणायचं का घ्यायचं? काय म्हणता? कमकोत माणसं आहे, 10-5 रुपये 50 देतील, 100 देतील, ते आम्ही त्यागलं तर त्यांना आनंद वाटेल का? आपल्याकडे जास्त आहे घालायचं, कुणाकडे कमी जास्त असेल ते घ्यायचं श्रद्धेनं. असंही उत्सव चालू आहेत. हे तुमचा उत्सव आता पैसे कमवायचं म्हणून सुरू आहे होय. खीर करून खाऊन किती उरलं म्हटलं. कारण मारकळ्याने खायाचा धंदा काढलाय म्हणतात. असं ते जी खात्यालीच आहे त्यांचं ध्यान कशात जाणार? कशात? चोराची या झुडका म्हणे वसे म्हणे लांछन. चोराचं ध्यान कुठं? पोलीस आलं की घाबरला की माझ्यावाल्यात का कशाला आल्या? गुन्हा केला तो पोलिसांनी मिळणार, ज्यानं गुन्हाच कराय नाही ते पोलीस गावात नेऊन नाचून जाईना, तिकडे काय संबंध आला? वसे म्हणी लांछन असं म्हणतात. त्यांच्या मनावर चोरांचा डाग पडलेला असतो. कसं सांगतो तुम्हाला? चंद्र 12 महिने उगवतो का एकाच महिन्यात? मग गौरीतला बघायचं असतो का नाही? काय म्हणतं? कसं बघायचं म्हणतं? डपडवाली म्हणते 3 दिवसाचा आळजीला तो घटकागती होती. गणपती हुंदराच्या घोड्यावरून स्वर्गाला निघाला आणि ते घोडं बुडलं पाण्यात. गणपतीचं पाण्यात पडला, त्याला बघून चंद्र हसला. बघा हे कसलं घोडं निवडलं, त्याचं पाठ केवढं आणि बसलाय कशावर. त्यावेळेला तुझं तोंड कोण बघणार नाहीत म्हणला मला पुजल्याशिवाय चतुर्थीला. तो शाप दिलाय कुणाला? मग तुमच्या त्याच आठवड्यात चंद्रमानात असतोय का एरवी 11 महिने असतोय? बघायचा नाही म्हटलं की जोर बघतोय. आता दिसला म्हणतोय आणि लोकांच्या घरात धोंड मारीत बसतो. शिवा दिल्यावर जरा त्यातलं काहीतरी कमी होते म्हणतात. आणि भगवान श्रीकृष्णाने हा चतुर्थी आधीचा चंद्र बघितला आणि त्यांच्यावर शमंतक म्हणी चोरला असा आळ झाला तर आला. पुन्हा मग देवाला जर कर्म सुटत नाही, शाप सुटना गणपतीचा, आम्हाला सुटल. मग ते मनात सळत्याला असतंय तेच पुढे येते. कुठं आलं ना लक्षात? उपदेश करतात, अनेक नका पडो गबाळाचे बरे. इथं नाव कुठलं घेतलेलं नाही, गबाळ म्हणलं तेवढं कर. कामाच्या वस्तू नीट ठेवता आणि बिनकामी वस्तूचं काय म्हणता? लोखंड असलं तर भंगार आणि चिंध्या असल्या तर गबाळं म्हणतात. उगे गबाळ म्हणता काय. आणि ते नीट नाही ठेवलं की गबाळ होतेच. बाई गबाळी झाली की घर सगळं कसं होते? फाटकी कपडा असणार, घड्या मजबूत घातल्या की सुंदर दिसतंय. आणि नवी आहे तीच कडून पडली काय होते? मग घराचं गबाळ करायचं का नीट ठेवायचे? बायांच्या हातात आहे. नवऱ्याची इशीला लावायची
का राखायची ही कुणाच्या हातात आहे? हा, बायकोच्या हातात आहे. मग शहाणा असन त्यानं काय हात जोडून संसार करून घ्यावा. कोणाकडनं? बायकोकडनं. हात जोडाय का सांगतो? हे काही शास्त्र नाही, तर कायदा तसा केला आहे सरकारनं. बायकांच्या विरुद्ध बोलून चालत तुमच्यासाठी काय कायदा आहे? आहे काय सुद्धा कायदा नाही. म्हणून आपण गप माघार घ्यायची काय, आणि उगाच बायकोची स्तुती करायची. तुझ्या बायकोसारखी बाई नाही म्हणतात गावात. घरातलं घर ठेवावं, तिनं घर व्यवस्थित राखावं अशी खोटी स्तुती करायची, म्हणजे ते करते. मग सांगून ऐकणं झालं का नाही असं सांगायला लागतं हो. नाही तर घराचं गबाळ बायाने केलंच. मग उद्धारक ऋषी होते, लग्न झालं, बायको नांदायली, पण तिचा नेम होता नवरा सांगील तेच उलटच करायचं. अवचिजडचा बुवा येणार आहे, त्याला घरात उद्या घ्यायचं नाही असं सांगून गेला नवरा. ती म्हणणार घरात आणून पूजा करतो. हुंदर मला आणून उद्या पूजा झाली पाहिजे, दार उघडणार नाही त्या दिवशी. ते नवरा शहाणा झाला, ही सांगील ती करत नाही, उपराट करते. आपण उपराट सांगायचं. ज्याला पुजायचं असेल नको म्हणायचं, नको असेल त्याला पूज म्हणायचं. एक दिवस गडबडीत तो कुणाच्या तरी यज्ञकर्मासाठी बाहेर पडला. वडिलांचं श्राद्ध होतं, त्याचं पिंड केलेलं होतं. ते पिंड सुपात होते, एवढं पिंड गंगेत टाक म्हणलं. ती उठली, घेतलं, उकिरडेव दिले टाकून. उपराटा सांगाय चुकला, उकिरडेव टाक म्हणला तर ती नेऊन टाकली ती नदीत. पण ते टाक म्हणला, सरळ बोलला. बघितलं कुणी दाताचा बाहेर बैठलं, पिंड इथं टाकलं. म्हणला मला काय म्हणते, म्हणला सूप घेतलं, परत ती पिंड घेतलं आणि पिंड टाकल्या. आंघोळ करून यायला लागतं हां सांगतो. ते सूतक येते त्या पिंडाचं, ते पिंड नदीत टाकायचं आणि नदीतनं आंघोळ करून दुसरी कापडं घालून यायचं. एखादं धोता रागावून यायचं, त्यावर पाणी मारायचं, ही कापडं भिजवायची. हे कर्मशास्त्र लय वाईट आहे काय. त्यात बामणं कमी पडू देत नाही म्हणून कर्मठ म्हणतात. काय म्हणतात? दार ते नेऊन नदीत टाकलं, कोट घातला आणि निघाला परत. कुठं निघाला आहे म्हणले, तर म्हणले मी असं यज्ञाला निघालो आहे. त्यानं म्हणले दोघांनी आमंत्रण एकट्यालाच दिलं आहे म्हणले मला. ते म्हणले मी येणार आहे. तो म्हणला मी नेणार नाही. ती म्हणली मी घरात राहणार नाही. ते बाहेर पडला, त्यानं कुलूप लावलं. यमगर्णीपर्यंत गेली चालत. कुठं पलीकडे जायचं सौंदर्य गेला. पहिली चालायची माणसं साधनं काय होती. तिथं गेल्यावर नदीला पाणी आलेलं होतं. आलीच ते आलीच, मला धरायचं नाही म्हणली. ती म्हणली सोडणार नाही. मुर्दारपणा कासोटा धरला धोत्राचा. नको म्हणेल ती करायचीच हो. मग पाणी धारचं लागलं, मेहनत जागिवली त्याला. आता धरू नको म्हणता, धरलंच ते घट धर म्हणला, सोडणार म्हणले. आता एकदा हात काढल्या, त्या धारच्या पाण्यात केवढी खाली गेली असं, धार घेऊन गेली 5-6 फूट खाली.
आता परत धरायचं, कायमची गेली समुद्राला. घालिवली का तिच्या स्वभावाने गेली. मग असली बायको गळ्यात पडल्यावर संसारात सगळा आनंद होईल का दुखणं. कुठलो पडलो या फंदात म्हणाय पाळी येईल, तरी पण उपराट सांगून तरी सरळ करावं. धडे घातलेली त्याने लिहून का ठेवलंय. चुकून बायको असली गळ्यात पडली तर असा संसार करावा. गबाळ नीट न वागणं म्हणजे गबाळ असं ना. त्या गबाळ्यात पडू नका म्हणले. ते पडे थोरी नागवण. कुठं नागवण म्हणजे काय. आपल्याजवळ आहे तो संसार गमावून बसणं ही नागवण आहे. त्याच्यापेक्षा सोपं सांगतो म्हणतात. गप देवाला हात जोडा भावनेनं. भावे तुळशी जळ. तुळशीची खालनं पानं काढायची, शेंड खोडायचं नाहीत. शेंडा कवा खोडायचा, मंजिरा आल्यावर. मंजिरा आल्या की एक खालनं पानाची जोडी घ्यायची. निव्वळ मंजिरा खोडायच्या नाही, त्याला पानाची एक दोन्हीकडली जोडी यायला पाहिजे त्या मंजिऱ्यात. इथनं खोडायचं. मंजिरा यायनं तो शेंडा खोडायचा नाही, खालनंच पानं काढायची तुळशीची आणि ती देवाला एक पान घालायचं. तुम्ही काही 1000 पानं घालावे असं काही कारण नाही. भावे तुळशी दळ. दळ म्हणजे पान. पाणी थोडंच थेंबर पाणी. माणूस जगते तिथं पाणी आहेच का नाही. उजकाचे ते साकडे नव्हेल की माऊली म्हणतात. जिथं माणूस आहे तिथं पाणी आहे. आता नदीचं पाणी घालावं असं शास्त्र आहे. कसलं म्हणजे आपण नदीला गेलं नाही तर आता समजा इथं रामलिंगात गेलं तर पाणी कायम आहे का नाही 12 महिने आंघोळीपुरतं. आणि देवपूजापुरतं पाणी मिळेल का नाही गावाला. मग जाईतच नाही तर काय पाणी नाही तिथं. जाईतच नाही. ते तीर्थ आहे. रामानं वस्ती केली आणि जातानं लिंग पूजून केलाय, त्यालाच रामलिंग म्हणतात. म्हणजे मुंबई राज्य असं हुबळीपर्यंत होतं. कुठं शिव महाराष्ट्राच्या नकाशात दाखवलेला आहे. राम कसा इथनं इकडे गेला आहे आणि तो तामिळनाडूत कसा घुसला. आम्ही तामिळनाडून त्रिवेंद्रम जाऊन सेतू बांधून पलीकडं लंकेला गेला. अयोध्येतनं निघाल्यावर तो गुजरातपर्यंत गेला. इकडं गुजरातातनं महाराष्ट्रात आला आहे. सेतुबंध रामेश्वर ते म्हणतात का नाही. राम झाला तर नाही म्हणतात. मग राम नाव आलं कसं. रामेश्वर हे रामाची मूर्ती आहे काय, रामाचं लिंग आहे तिथं. लिंग आहे. मग त्याचं नाव रामेश्वर का तर रामाचा ईश्वर. रामानं शंकराची पूजा केली त्या लिंगाला रामेश्वर म्हणतात. आलं लक्षात ना. अशीच नाव आहे दक्षेश्वर, कपिलेश्वर काय आणि ते नाव आहे. आपण फक्त पाणी घालायचं. किती थेंबभर. फुलं बुडवायचं. जुन्या माणसांचा नेम होता. देवपूजाय सवड नाही ना आता. मुला शितोडा मारणी जेव म्हणायचे. फुल बुडवायचं आणि पाणी देवावनी शिपडायचं. काय करायचं. फुल बुडवायचं, शितोडा मारायचा. शितोडा मारण्यानं सुद्धा विटाळ जातो आहे. आता या जास्त बोलत थांबत नाही मी आता. काय न जाणारा विटाळ म्हणजे सुतक. बायांच्या पाळीतलं 3 दिवस हे न जाणारे विटाळ आहेत.
आणि धक्का लागला असला तर शितोडा मारून जाता येईल, लक्षात ठेवायचं. पण आता काय झाले, सुधारणा झाल्या. तुमच्या गावात पाणी पायपा टाकून बाहेरला आणल्याचा का कसा आहे? मग पाणी सोडणारा आंघोळ करून सोडतोय का बुरसा? कलियुगातल्या देवाला नाहीतर माळकऱ्याला ताजं पाणी मिळायचं कठीण आहे. 2-3 दिवस वाढलेलं टाकीत बुरशान माझ्या का जांभळ्या तिथं जाऊन सोडतोय. उशीर झाला उठाय म्हणतोय नाही. ताजं पाणी देवाच्या नशिबात नाही. गंगेचं पाणी आणावं, शिदोडावर पाणी टाकलं तरीसुद्धा देव तृप्त होतो. आणि ते म्हणतात भावे तुळशी जळ पाणी थेंब आणि हात जोडा. मी पतित आहे म्हणा. पतित म्हणजे काय? इथं थोडंसं शास्त्र श्रवण केल्याशिवाय पतित पण कळत नाही. आपल्या पदावरनं खाली घसरणे म्हणजे पतित. पतित म्हणजे पडणे. तुका म्हणे ह्या तो कृपेचा सागर नामासाठी फार पाव असं सांगतात. बघूया काय काय त्याच्यामध्ये. हरी 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 म्हणायचं हे सगळ्यांना शक्य आहे का? सगळ्यांना शक्य नाही. सगळ्यांना शक्य. शास्त्र ऐकायचं किंवा सांगायचं तर हे अवघड आहे का सोपं आहे? शास्त्र सांगायचं सोपं का अवघड? ऐकणाऱ्याचा अधिकार सांगतात. चाळणमुखी श्रोता, स्वानमुखी श्रोता, व्याघ्रमुखी श्रोता. चाळणमुखी श्रोता म्हणजे चाळात आलं तर वळणं चाळील तसं खाली गळून पडून मोकळं होतं. ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं. सगळी कीर्तनं वंदुरे महाराज अशीच ऐकली असं नाही तर आता कीर्तन सांगायला पाहिजे. तुम्हाला काय अवघड होतं? किती बुवं बाद झालं? किती बुवांची कीर्तन ऐकली असं. आपण चालीपुरते घट राहायचं. तू काय सांगतोय ते देवाला माहिती, बुवाला माहिती. स्वानमुखी श्रोता दगड फेकला तर कुत्रं त्या दगडाबरोबर जातंय का दगड मारण्याकडे येतंय? एखादी कहाणी सांगितली कशासाठी तरी विषय पटवाय तर ती माणसं त्या गोष्टीतच अडकून बसतात. कशासाठी सांगितली ही काय मागं उडगडून बघित. वाघाला गोळी घातली तर गोळी कोणत्या दिशेने ती वाघ बघतोय? गोळीकडे जाईत नाही तो. गोळी मारणारा कोणत्या बाजूला आहे बघतोय. मग बुवा बोलतोय कशासाठी हे लक्ष ठेवून ऐकाय पाहिजे कीर्तन. मग कळलं काय होईल? कळण्याची पुण्याई करून तुम्ही जन्माला आलाय. मन शांत करून ऐकायला पाहिजे. मग आमचं मन चंचल आहे का स्थिर आहे? कसं आहे? मला सांगा पदार्थ एक आहे का अनेक आहेत? अनेक आहेत. हे कसं आहे बघाव, ते कसं आहे बघाव, ते कसं आहे बघाव, ते कसं आहे बघाव, ते कसं आहे बघाव. असं नाना पदार्थाचा संस्कार झाल्यामुळं मन चंचल झालंय का मन खरंच चंचल आहे? माणसं दारू प्याय शिकतात बारशापासून पित्यात का कोणतरी सांगायला चढली जरा म्हणजे बरं असते म्हणलं मग वाटतंय जरा घेऊन बघावं. घेता घेता रान सगळं गेलं तरी पितोयच. मग
काय करतोय? त्या मनाला नाना विषय दाखवून चंचल आम्ही केलंय काय ते चंचल आहे मूळचं? चंचल केलेलं आहे. हे बघा, एकानं खीर आणली, वाढली, तर दुसऱ्यानं जिलेबी आणली. आईला खीर उगाच घेतली म्हणलं, वाढ वाढ जिलेबी वाढ म्हणलं. तर दुसरा तुपातला लाडू घेऊन आला. काय केलं? आता जिलेबी कशाला घेतली असं वाटायला. मग घेतलेलं सगळं खायचं जमतंय? जमतंय? तुमच्याकडे जेवढा संसार आहे त्याचा उपभोग घ्यायला जमतंय काय? एवढं शरीर सक्षम आहे काय? नाही. मग गरज नाही तो विषय घेऊन चंचल व्हावं का त्याचं दिशा सोडून निवांत राहावं? गप बसण्यात सुख आहे का संसारात मजा करण्यात सुख आहे? हे तरी सांगता. आता बसला की नाही असं संसारात गप बसायचं, त्यात खरं सुख आहे का इथं जरा उकर तिथं जरा उकर त्यात सुख आहे? तुम्हाला सुखाचं ठिकाण निश्चित ठरवावं लागेल. काय संसारात माणूस सुख मानतो का खरं सुख आहे? रान एकरभर ताब्यात दिलंय आणि वरात काढली. गाव म्हणाला अशी वरात कुणाची निघाय नाही. हे सुख वाटते का दुःख? सुख आहे. रान ताब्यात गेल्याला ध्यानात आलं की मग त्या सुखात दुखणं मिसळल्याला हाय का सवतं सुख आहे? ही सुखदुःख अशी मानल्यावर जगलेली आहेत. अनुकूलात जीव सुख मानतो, प्रतिकूलात दुःख मानतो. सुख व्यवहार धरून आहे. स्वप्नात सुद्धा माणूस खोटा का असाना व्यवहार करतोय का स्वप्नात व्यवहार होत नाही? स्वप्नात लगीन झालं, आता म्हातारपणी, तर नवरी असणार का नाही? लगीन झाले म्हटलं नवरी असणार का नाही? नवरी असणार, दोन्हीकडलं वराड असणार, वाजत्री असणार. सगळं गाव नाचून वरात काढली. गापक्यान जागा झाला मधीच घर भरणीची आधी, तर नवीनाने स्वप्न पडावं असं वाटेल का नाही? डोळं दाखवूनची आजार वडली, नवीन काहीच स्वप्न पडत नाही. मग आता स्वप्न खोटं आहे, त्यातलं एकटाच ह्यो नवरा बी ह्यो झालाय, नवरी बी ह्यो झालाय. दोन्हीकडं वराड ह्योच, वाजत्री ह्योच, फटेकड्या वाजवतो ह्योच, आणि बाशिंग मंडोळ्या बी सरिकतो ह्योच. स्वप्नात एकट्याचा व्यवहार आहे का दुसरं कोण आहे? आता हे बघा, हे कीर्तन आहे, इथं आलेल्या एवढ्या सगळ्या माणसांची साक्ष घेण्याला हेच कीर्तन स्वप्नात असलं तर माझ्या एकट्या ज्याला पडले त्याच्या एकट्याच्याच अनुभवात येते का सगळ्यांच्या? स्वप्न एकट्याच्या अनुभवाचं, आणि हे कीर्तन सगळ्यांच्या अनुभवात आहे. जागृती ही कुठली? पण एकटा असून सुद्धा अनेकपणाचा संबंध त्या ठिकाणी आलाय का नाही स्वप्नात? हे कुणी केले सगळं?
कुणी केलं हे स्वप्न कुणी लावलं? झोपमुळं स्वप्न पडलं म्हणा. स्वप्न कोणाला पडतं? जाग्या माणसाला का झोपलेल्या? झोपलेला. मग तुम्ही झोपला आणि स्वप्न बघतंय कोण? मन जागा असते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी अंतःकरणाची वृत्ती असते. ती वृत्ती पूर्ण लीन झाल्याशिवाय स्वप्न पडत नाही. चांगली झोप लागल्यावर स्वप्न पडतंय. स्वप्न बघणारा तुमचा आत्मा आहे, तो बिगर डोळ्याचं स्वप्न बघतोय. कोण? तुम्ही खाऊन घोंगडे टाकायचं, वाकाळवर ओढायची, एवढंच काम करता. खाल्याला पचवायचं काम तुमच्यातला देव करतोय काय शरीर करतंय? तुम्ही झोपता जाम, त्यावेळेला तुमचा श्वासोच्छ्वास चालू असतोय का बंद असतं? ते कोण चालू ठेवतं? कर्नाटक सरकार का महाराष्ट्र सरकार? लवारचा भात आहे का नाही? फिरवायचं ते फिरवायचं, तर वडायचं तर वडायचं. वडलं तर स्वाद चालतो. शित्त कोण कोण ओढतोय सांगा भाऊ? आत बाहेर वारं सुरू असते का नाही झोपत? का नाही? ते करून घेणारा देव झोप तरी पडती, स्वतःचा विसर तरी पडतो, शरीर तरी चालू असतंय. हे बघा, त्या वायरमनलाच माहिती असते कुठली फीज काढायची आणि लाईट घालवायची. चुकून तुमच्या आमच्या घरातली फीज जाते. कारण वायरमन काढतोहीच. मागं लोड आला तर इकडं सोडून ठेव, तिकड. लक्षात आलं ना? तसं देव कशा फिजा काढतोय आणि झोप लावतोय हे काय कळत नाही. झोप लागली शो जागं झाल्यावर माणूस सांगतोय का झोपल्याला सांगतोय? केव्हा सांगता तुम्ही? जागं झाल्यावर सांगता. मग आता नसलेलं जग दाखवणं शिव मायाजाळ आहे म्हणायचं का मायाजाळ न म्हणायचा? ते स्वप्न माईक आहे म्हणायचं का खरं म्हणायचं? मग ते स्वप्न अर्ध्या वरात होता, ते घर भरणी व्हाया नाही तर नवीन पडावं असं वाटते. मग मायाजाळ तुम्हाला आवडतो का आवडत नाही? कसं आहे शो संसार? आता तुमच्या किंवा माझ्या आम्ही अंगावर पाडून घेतलाय काही देवाण ठेवला? शीची पुरगी देतात का बघा, तिची देतात का बघा. कुणाची बायको करून घेतली ती हुंबऱ्या येऊन बसली ती. मागणं म्हणते उगाच ह्या फंदात पडलो. हे चूक झाल्यावर कळावं का आधी कळावं? मग बायको बी तसली झाली, बाशिंगाचं गोंड तुटलं. कुणी सांगितलं त्यात कराय म्हणती मग ती बाई. लगीन करून घेऊन बाईच्या शिवा खाल्लेल्या बऱ्या का गप राबल्याला बरं निपुटपणे? जमते जेवढं करायचं गप. मला सांगा, किती घरं बांधल्या बायका थांब म्हणतीला, किती गाड्या घेतल्यावर थांब म्हणतीला, किती सोनं खरेदी केल्या बायका थांब म्हणतीला? काय म्हणते? फायदा काय?
बंगला बांधून 3 मजली दाखवतोय, बायको लोटता ह्याला शिवे दिची एवढं करून ठेवले. त्याला का पुसा लागतंय का लोटा लागतंय? नव आणि हे असं करून पसारा बसायचं, जगाच्या शिवा खायच्या. मग इथं टाळ कुटुंब पाया पडून घेतलेलं बरं का शिवा खाऊन बंगला बांधलेला बरा? यातलं बरं कोणतं सांगा की? अरे कोणतं बरं? टाळ कुठल्याला बरं? खरं आत्ता वरात निघाल्यावर कळून का उपयोग हा? ठेचनात हाव तर ठरवायचं कुणीकडलं तिकीट काढायचं. एकदा तिकीट काढून खिशात घेतल्या मग बेळगावचं नको मुंबईचं पाहिजे होतं म्हणून चालतंय? कळत नाही. कर्माप्रमाणे होतं आहे, लक्षात ठेवायचं. आणि कर्माप्रमाणे शरीर दिलेलं आहे आणि त्याचं वर्णन करताना असं करतात ज्ञानोबा 7व्या अध्यायात. काय वर्णन करतात माहिती आहे? आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार भिन्न 8ही भाग. आप म्हणजे पाणी, तुमच्या शरीरात घाम, लघवी, लाळ असं पाणी आहे का नाही? तेज अग्नी आहे का नाही? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देवस्थितः प्राणाप्राण समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. आंबट गोड तिखट जिभेला आवडेल ते खातोय आम्ही. पचवायचं काम कोण करतंय? वैश्वानराग्नी मी होतो आणि मीच धनपाचन करतो असं भगवान म्हणतात. आणि ते प्रत्येकाकडं आहे. मार माग अमुक तमुक हे माणसाच्या स्वभावात आहे, ते देवात नाही. कुणाच? हां, मग आता देवात नाही. महार म्हटलं की बरं वाटत नाही. खरं आता जनगणना लिहा, महार लिहिणार का बामण लिहिणार? जनगणनेत काय लावायचं आता? बामण लिहिले की आरक्षण गेलं. बिन पुराव्याचं असलं तर मला बी मी महार म्हटलं तर आरक्षणासाठी कबूल करतोय म्हणेल घटकाबरोबर. महार हिंदू महार असलं तरच आरक्षण मिळते. हां सांगतो. बौद्ध बीज लावल्याचं तर आरक्षण मिळणार नाही. मग धर्म तुम्ही स्वीकारला आहे कुठला? हिंदूच असून तुमच्यावर अन्याय झाला आहे, सुधारण्यासाठी आरक्षण दिलं आहे. तुमच्या मागं अन्याय झाला म्हणून आता तुम्हाला माणसात घ्यायचं. तरीसुद्धा जीव म्हारकी सोडाय तयार आहे का नाही एवढं मला सांगा तुम्ही. म्हणून तुम्हाला दाखल्यात काय लिहिणार म्हणून विचारले मी तुम्हाला. काय लिहिणार? महार लिहिलं तर आरक्षण आहे, महार नाही लिहिलं तर आरक्षण गेलं. मग काय लिहिणार आता? बामण लिहिणार? मराठा लिहिणार? तसं जीव आपला स्वभाव सोडतोय का स्वभावाबरोबर जातोय? तुम्हाला काही कळते का नाही मी बोलत्याला? प्रत्येकजण आम्ही आमच्या स्वभावाचं दास आहोत का कसं? मग महार मागे वागण्यान झाले म्हणता का देवाने गिरण घातलीची म्हणता महाराजी? सगळी एकाच देवाची लेकरं वागण्यात चुकल्यात आणि त्या चुकलीच्या वागण्याने यांचं गट पडून दुधी किलतो गवळी, कॅस का पिलतो नावी, बकरी का पिलतो खाटकी अशी नावं पडलेली ती. सगळ्यांना जबाबदार कोण आहे?
एका देवापासून हे जग झालेलं आहे. एकी एकटाची असोनी कला, विश्वी विश्वाकार होऊन ठेला, दयापुरी हो तैसाची गमला, तोहा नंदनंदना तो जांबुला हो. मग देव असताना याला जग म्हणता, याला भ्रम म्हणायचं का काय म्हणायचं? तुम्ही शेती करता का काय करता? काय करता? बैल आहेत आता नसतील, मागं पाळायचे का नाही? होय का नाही? मग घरात दाणा आणल्यास ते तुमच्या शेतात आऊ तोडणाऱ्या बैलाने आणल्यात काय लंदी बैलानं आणल्यात? तुमच्या घरातल्या गोठ्यातल्या बैला आणल्यात ना? मग तुमची बायकोच्या तुमच्या गोठ्यातल्या बैला वैरण घालती काय लंदी बैलाही पूजा करायची जाते? झोमडा आहे हे. घर भरलंय त्या राबत्याल्या बैलाने. ह्यो दांडग्या शिंगाचा बैल आलाय गावात. एका हातात सूप, एका हातात त्यात पैसे, त्या सुपात काय तांब्या पाण्याचा करून काय एकटीला कडब्याच्या पिंडीचं जाईना झालं तर गप आपण पाठीमाग जायला लागतंय. कुठं जिनी घर भरलं ती कुट्यावर झडका मारायला आणि नको तिची पूजा. हेलाच भ्रम आणि अज्ञान म्हणतात. निदान पहिली खेप बैलांनी गाडी ताणली तेव्हा तरी तुकडा पाणी टाकाव का नको? नाही, लंदी बैलाचीच पूजा करायची. सासू सासऱ्याचं नाव माहिती नाही, शेजाऱ्यासनी विचारून त्याला सांगायचं. कुणाला? मी काय म्हणतो ऐकून घ्या. मला सांगा, संसारात हे आमचं गबाळ आहे का खरं आहे? राबत्याली बैल सोडून लंदी बैलाची पूजा हे गबाळ्याचं मा म्हणता का चांगलं? मी काय म्हणतो ऐकून घ्या. एक वेळ चिखलाची पूजता ते बरं आहे. चिखलाची कोणी पुजायची? बैल घरात नाही त्यानं पुजायची काय हाईत त्यानं पुजायची? ज्याचा जोड आऊत वरच्याला आहे त्यानं चिखलाच्यानी कशाला पुजायची खोळ्यावानी? त्यानं जिवंतच बैलाची पूजा करायची. कोण बामण आहे, कोण दिवाण जे आहे, कोणाला जमत नाही बैल बाळगाय, त्यानं मातीची पुजायची. कोणी हे गाव मातीचं पुजतंय त्यानं आणली शो दांडग्या शिंगाच्या आणतो याने. आणि ह्याला भ्रमिष्ठपणा म्हणतात. माणसाचा जन्म एवढ्यासाठी आहे, उद्धारासाठी आहे. अनेक योनी फिरत 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 आम्ही जन्माला आलो आहे. पुन्हा माणसाचा जन्म होईल असं नाही. हे मानवी शरीर आहे, त्यात आप तेज गगन म्हणजे आकाश, पोकळी आहे म्हणून वारा आत बाहेर करत आहे. आत पोकळ आहे का नाही त्याचं नाव आकाश. आप तेज गगन, मही म्हणजे पृथ्वी, हाडं मास हा पृथ्वीचा भाग आहे. वारात बाहेर करतंय हो वायू आहे का नाही? मही मारुत म्हणजे वारा. मन, बुद्धी, अहंकार ही तिन्ही बी आमच्याकडे आहेत का नाही? मन, बुद्धी, अहंकार. ऐकून घ्या, आता सांगतो तुम्हाला. जे काय सांगितलं, आप तेज गगन मही मावरत मन बुद्धी अहंकार भिनाटे भाग, या अथाची साम्यावस्था ह्या एका शरीरात ती आल्या. ती माझी परमप्रकृती पार्था, तिचं नाव आहे माया. कशाचं? मग माया
तये नामू व्यवस्था जीवायसी, या चैतन्य आहे, त्यात अंतकरण वृत्ती आहे. अंतकरण वृत्ती जी आहे ती ह्या शरीराशी तादात्म्य पाहून आम्हाला जी जी सुखं पाहिजेत ती सुखं आम्ही रात्र दिवस शोधतोय का थांबलोय? काय करतोय? आमची पोरं अमेरिकेला गेल्यात, सुखाच्या पेक्षा गेल्यात का दुःखाच्या? इथं जेवायला मिळत नव्हतं देशने, नाही त्यात पगार मोठा आहे. कुठं पगार मोठा देणं भाग बी आहे. खनिज संपत्ती आहे, त्याव काही सावकार घ्या, पैसा गडगंज आहे. त्यांची पोरं शिकतच नाहीत. कुठं शाळाची काही पोरं इकडलीच जायची बुद्धिमान तिकडे शिकायचं, तिथं नोकरी करायची, तिथंच जमलं तर मरा इकडे यायचं नाही, काही थोडी तिथं राहिल्यात जाऊन. मग सुखाच्या शोधात आमचं अखंड आयुष्यात एक अर्ध ते भजनच तुकोबारांचं ऐकायचं. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती येत नाही केला, क्षण एक मुक्ती येत नाही केला, इंद्रता दिशा चिन्ह पावला, इंद्रता दिशा चिन्ह पावला, माया व्यक्तीला जीव माझा, जीव माझा, माझे स्वहित नेनती कोण, माझे स्वहित नेनती कोणी, सुखाच्या जन्म गेला, सर्व सुखाच्या जन्म गेला, कधीच्या दिन पावला, इंद्रता दिन पावला, नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, माया बेटी
अशा जन्म गेला. सुखासाठी जीव 10 दिशेला धावतो का एका? 10 दिशेला धावतो. मला सांगा, ते सुख प्रयत्नानं नाही मिळालं, योग्य मार्गानं नाही मिळालं, तर अयोग्य मार्गसुद्धा जीव निवडतोय काय थांबतोय? सीतेचा स्वयंवर मांडला. स्वयंवर मांडल्यावर रावण हेलिकॉप्टरमध्ये जायचा तेवढा. कुठं? रावणाकडं तसा मिस्त्री चांगला होता. काय बारकी मोठी विमानं करायची लायकी होती तिची. भारतात कोण त्यावेळा वैमानिक नव्हता. इकडं कुठं होतं? कोण होतं? रावणाकडं होतं. ते नेपाळमध्ये जनकपुरी, सीतेचं माहेर, सीतामाईचं माहेर. तिथं हे फिरत गेलं आणि खाली एवढी माणसं कसली गर्दी जमल्या म्हणून हेलिकॉप्टर खाली उतरलं. हेलिकॉप्टर म्हणून का सांगतो तुम्हाला, तर त्याला धावपट्टी लागत नाही. आणि धावपट्टी सरळं नसलं तर अजित पवारसारखं होतं आहे. हेलिकॉप्टर घरावर उतरायला चालते हो. ते खाली उतरलं. काय भानगड आहे म्हणलं, तर सीतेचा स्वयंवर आहे म्हणले. आणि म्हणले इथं सगळे राजे लोकांना मंत्रण दिलं आहे. सीतेचा बाप कुठं आहे म्हणले. तो जनक राजा आहे. जनकाला विचारलं, मी राजा आहे का नाही म्हणले लंकेचा, मला का पत्र पाठवलं नाही? ते म्हणले कारभाऱ्याकडे सगळं दिलं म्हणले, लिस्ट काढून. कारभाऱ्याला यायचं. कारभाऱ्याला बोलवला. कारभारी म्हणला त्या शिपायाकडे दिलं आहे. ते शिपाई होतं माझ्यासारखं चावट. कीर्तनकार चावट लागतो हां सांगतो. शास्त्र जे शिके नका, पण चावट पाहिजेच. तो वागाय चावट नव्हा हां सांगतो. स्वभाव असावा तसा. मग कारभाराने ते बोट केलं म्हणलं. त्या अमक्याला सांगितलं तर बरोबर कुठं जेवणा आला. रावणाने विचारलं, का रे माझं पत्र कुठं आहे? हे बघ म्हणला, तुझं 33 कोटी देव बंदीत आहेत. समुद्राचा राजा कोण? वरून. तुझ्या बंदीत आहे का नाही? समुद्राला सांगितलं म्हणला, हे पत्र तुझ्या मालकाला दे. तुझं नोकर तुझ्या ताब्यात नाही, इथं कशाला त्याला घालून वाजवायला लायच म्हणला. ते शिपाईच तो. मारून टाकलं तरी मी शिपाई. तो का राजा आहे का? माझ्यापाशी म्हणला इथं आवाज काढून बोलायचा नाही म्हणला. तुझं नोकर तुझा ऐकणार, कशाला जगला असं म्हणला. तू हे तुझ्या मालकाला देऊन सांगितलं तर म्हणला मी. बरं राहून द्या म्हणला, स्वयंवर करा. कोण उठलं ना ते परशुरामाचं धनुष्य बघून. रावण गेला अवसानात. हे 1.25 लाख नातवाची लग्न झाली. ती किती? रावणाला 1.25 लाख नातू होतं. 80,000 बायका होत्या. 1 लाख पोरं होती. 1.25 लाख नातू होतं. आणि म्हातारं लग्नासाठी नवरी हुडकायला आलंय. किती निर्लज्ज असेल. अशी निलाजरी माणसं आहेत आज सुद्धा. त्यांनी वय कळत नाही, मी काय बोलतोय कळत नाही, मी काय करतोय कळत नाही. झालं तुम्हाला सांगतो. ती आता 8-9 वर्षाची मुलगी आहे. 9 वर्षाच्या पुढं लग्न केलं तर आमच्या धर्मात बापाला पुण्य मिळत नाही कन्यादानाचं. एक मुलगी वराला दान दिली तर 1 पृथ्वी दान दिल्याचं पुण्य मिळत आहे. सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. मुलगी झाली तर तोंड काळं करू नये. 4 पुरी झाल्या, 4 पृथ्वी दानाचं पुण्य मिळालं.
आणि हाय तो संसार म्हातारा म्हातारी खाय मुकून उगं चुन्याची करकल नाही. वार हाय म्हटलं की सून आणायच पाहिजे. हा काय म्हणता, ती कडक लक्ष्मी भेटली तर म्हाताऱ्याचं सळला आहे काय नाही. त्याच्यापेक्षा देवान वार दिलं नाही हेच लई बरं म्हणायचं. आम्हाला सोनाची कुणाची झळ का नाही, आम्ही घरलाच जाईत नाही म्हटल्यावर काय आम्हाला त्यातलं काय कळायचं. घरात आहे त्या माणसांची अडचण आहे, आहे का नाही अडचण. सून आहे खरं आता पोराचा परपंच मोडतोय म्हणून म्हातारी गप शिवा खाऊन माघारी घ्यायचं काय बोलायचं आगाव कसं करता लिहिता. 9व्या वर्षात लग्न झालंच पाहिजे. आता तुमच्या भारत सरकारनं कायदा केला आहे कसला, किती वर्षाचा, 9 दुनी 18 डबल करून टाकले का पोरीसनी त्यांना वर स्वतः यावा. आता पोरीनी असली लग्न केल्यात आपण नवरं उडकून नांत्याचा काय सोडचित्त्या झाल्या. आता ही कॉलेजमधली प्रकरणं लई सोडचित्तीवच आहेत. अंगठवाल्या पोरी सोडचित्तीकडे जाईत नाहीत, कारण शिकलेल्या ग बसत नाहीत. वकील असतील त्या आधीच डिवोर्स म्हणजे सोडचित्ती मराठी, ते इंग्लिश बोललो मी चुकून. काय म्हणून तुमच्या आमच्या पोरी आता खोळ्या यायच्या दिवस मागतील. काहीतरी मागतील संसारात, हे कमी आहे ते कमी आहे, मागतील आनंदाने ते द्यायचं असते मुलीसनी. आणि माणसं देतच आल्यात. बहिणीला म्हातारपणात आता कमी पडलं तर तुम्हाला बहिणीला पुरकी ठेवायचं वाटतंय का अंगभर कापडं घ्यावंसं वाटतंय. अजून तो सांगा बघू कसं वाटतंय तुमच्या मनाला. मुलीला नटवा, बहिणीला नटवा, खूप आहे. हातात चलन नसल्यावर नाविलाज आहे, सोडून द्या. तरी पण आपली पोरं नटवायचं आम्हाला हेतू आहे का नाही. सरकारनं पुरीच्या वाटण्या काढून देऊन भांडणं लावल्यात का नाही. फाजील पुरी भावाकडनी वाटण्या मागच्या का चांगल्या मागছিला काय म्हणताय. वाटण्या घेतला का आईवडिलाची सेवा करायची येऊन थांबतीला. सरकारनं धर्म बुडवायचा कोलदांडा केलाय काय चांगलं केलं. काय म्हणता. स्वतः लग्न ठरली तरी सुद्धा सगळं कळत नाही. मग म्हणायचं तू असला होता शिव मला माहीत नाही. स्टँडवर त्यांना म्हणायचं तू असली होतीच मला माहीत. घ्या सोडची ती बघा दुसरं. आई वडिलांनी लग्न करून दिलं की जबाबदारी कुणाची. कुणाची. ती जावाई मुलगी नाकाची असली नकटा उडील हाय का पगार चांगला आहे का पोरगं पसंत नाही होत. माझ्या पोरीच्या जोडीत पोरगं शोभायसारखं पाहिजे असं म्हणते का नाही. का करतील आई वडील लग्न सगळं. काय ते कोण आमच्या धर्माचा गोंधळ करून ठेवला आहे नाही. पुण्य मिळू नये आणि पोरी कुठं बी लग्न करावी हा गोंधळ आहे. 9 वर्ष आहे लग्न आहे तिथं हे म्हातारं उतारलं आहे आणि ते धनुष्य घ्याय गेलं. ती सीता महालक्ष्मी आहे. तिनं सगळ्या 33 कोटी देवांची प्रार्थना केली या त्या धनुष्यावर बोजा घाला आणि सगळ्या 33 कोटी देवांनी बोजा गाठला. ते रावण धनुष्य उभा करायला घेतलं आणि छाताडा घेऊन पडलं. रक्ताच्या गुळण्या झाल्या. कुणाला गापक्यान राम उठला आणि तिनं आपलं पायाचा अंगठा लावला देवायचं आणि ते धनुष उभा केलं. रावणाला अपमान वाटला. मी अंगावर घेऊन पडलो एवढ्याच्या पोरान
14 वर्ष वय होतं रामाचं. नवऱ्याच्या आणि नवरीच्या दोघात अंतर, नवरीपेक्षा नवरा 5 वर्षाचा कमीत कमी थोरला असावा, जास्त असला तर 7 असावा, असा धर्मशास्त्राचा नियम आहे. 8वं वर्ष लागलं तर त्या मुलाला मुलगी द्यायची. दोघाच्या जास्त अंतर असला तर 7 वर्षाचा, अति कमी असलं तर 5 वर्षाचा. केवढा? धर्मशास्त्राचा आहे. म्हणून राम 14 वर्षाचा आहे. आता 14 वर्षाच्या पोरानं धनुष्य पायानं उचललं. रावण मी शक्तिशाली समजणारा, त्याचा अपमान झाला का मान वाढला? मग धनुष्य उचलाय जाऊन चूक रावणाने केली का रामाची चूक होती? पाड्याच्या शिरती म्हणले हे रेडा घेऊनच गेला आहे. शिरती कसल्या येतात? घोड्याची शर्यत वेगळी, पाड्यांची शर्यत वेगळी, रेड्यांची शर्यत वेगळी. नाही माझं रेडकू लय पळत आहे म्हणलं. रावणानं गोंधळ करून ठेवला. पडलं छातीवर, रक्ताच्या गुळण्या झाल्या, अपमान झाला, उठलं. म्हणून त्यानं त्या छळासाठी सीता दंडकारात आल्यावर नाशिकेपासून हे दंडकार येणं लागलं इकडं. भारताचं शापित राज्य होतं त्यावेळा. आणि त्या दंडकारण्यातनं त्यानं सीतेला पळवून नेली. कोणी? रावणानं. लग्नात वरता आला नाही पळवून नेली. मग धर्मान जमलं नाही, मग अधर्म केला का नाही? पंडित तरी शनी असतात म्हणता. एक पंडित होतं, निघाला असं दिग्विजय करतो म्हणून. गेले यमगर्णीपर्यंत. नदीच्या काठावर एक मोटकरी होता. कुठं? दाढी एवढी राखलेली, हुटावर बसलो, पोत्या दोन्हीकडे भरलेल्या हुटावर, आणि भगवी कपडे घातलेली, रुद्राक्ष गळ्यात. त्या शेतकऱ्याने विचारलं कुठं निघालायचं एवढा नटू? तर दिग्विजय कराय म्हणला. दिग्विजय म्हणजे मी विचारील कुणी प्रश्न त्याची उत्तरं देणार म्हणला. काय सांगतोस म्हणला? होय. मग म्हणला माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणला, तर शर्यत लाव. मी जिंकलं तर तू काय देणार म्हणला त्याला? तू भावा आहे, हे हुट देतो म्हणला, पुतीचं. ठीक आहे. तू काय देतो? माझं रेडं देतो म्हणला. कसलं? मोठंच. मग म्हणला घाल प्रश्न. ते म्हणलं टाप गुडगुड गुड टुम. हे उठलं टाप गुडगुड टुम म्हटल्या वेळेला वाटलं हे संस्कृत आहे. शेपरी पुती परत, ती पुती परत, दुपार झाली. नवीन रेडं झोपायची पाळी आली. तर याला काय ते सुटना. ते म्हणला ह्याचं उत्तर तूच सांग. ते म्हणला आधी त्या आंब्याच्या झाडा हुट बांध, मग इकडे सांग म्हणला. बांधलं गप फूट. काय करतं? सांग म्हणला. मग अशी म्हणला मी 10 वाजलं तर बायको भाकरी घेऊन आली. मग 10वंच खाया बसलो म्हणला. कुठं? मोठ वाढली दोन्हीत. आणि भाकरी खाताना म्हणला तिकडनं खारोटी आली. ती या हुंबरावर चढली. त्यानं पिकल्याला हुंबार खाल्लं. दुसरं कच्चं हुंबार म्हणला त्या धावच्या कणवी पडलं. ते गुड गुड पडल्यावर टापक्या नावा झाला म्हणला. आणि ते खाली जाताना गुड गुड करीत गेलं. पाण्यात पडल्यावर टुम्म झालं म्हणला. आता फूट गेला एवढ्यासाठी काय? शहाणपणाची घमिणी असते माणसाला. ते काय ग बसत. दुसरं तसलं ज्या खोटावलं शाना गावात होतं. घरातलं रिडकू सुटलं आणि ग्वांड होतं. आपल्याला ते म्हातारीन गाडग्यात ठेवतं, गाडगात नेऊन ठेवायचं विसरली. आणि ते लगीव चढलं आणि गाडग्यात तोंड गाठलं. ते ग्वांड खाय दाबून घातलं तोंड. घालताना दाबून घातलं. खालं त्यानं पोटभर करते, मागणं निघतंय कुठं गाडगं. घुसमाटल्यावर करायला लागलं.
म्हातारी म्हणली त्या हुटावल्या शाण्याला तरी सांग जा. आला दारात. तो म्हणला कुठं आहे? परड्याच्या गाड्या. म्हणला तिथं. मी म्हणला येणार. मग मागणं या जागा नाही. मग म्हणला भीत पाडाय पाहिजे. काय बी कर म्हणला, कारण मी उतारणार नाही. त्यावर ते घुसमाटलेलं रिडकू क्वाय क्वाय केलं, जाऊन भीती वाढाळलं. कोण? ती म्हातारी म्हणली त्या हुटवाल्याला, तिथनंच सांग की रे बाबा काय ते झालंय काय. म्हणला तर रेडकाची मान अडकली आहे म्हणले गाडग्यात. आधी मान तोडा म्हणला. अरे मान तोडल्या म्हणली ते गाडग्यात मुंडकं राहील ना. मग गाडगं फोडा. मग रेडकू बी गेलं, गाडगं बी गेलं. त्यावर ते रेडकू घुसमाटल्याला जाऊन तुरमुडी देऊन पडलं का नाही. बेताडा आपटलं, गाडगं फुटलं. क्वाय क्वाय करीत आलं गलीला पडत. कोण? म्हातारी म्हणली या उठावल्या जाण्यापेक्षा माझं रेडकू छान. म्हणजे खरं आहे का खोटं? तसे अडबंगनाथ आहेत, अशांच्या मागं लागशीला तर परमार्थ बी होणार नाही, सरळ संसारही होणार नाही. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं. मार्गदा होऊन गेले आधी. पुढं दयानिधी तेनेची पंथे चालू जाता. तेनेची पंथे चालू जाता. तेनेची पंथे चालू जाता. तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोटे काही. 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 पंथ चालू जाता. तिनके पंथ चालू जाता. तेनेची पंथे चालू जाता म्हणजे श्री गुरु समर्थ शिष्य केले विद्यायला आहे. परी तेवढे संप्रदाय उपासल्या म्हणून सांगतात. म्हणून सांगतो शास्त्र शिकलं तर त्याचा उपयोग काय करावा हे न कळलं, सिद्धांत न कळला तर ते सुद्धा गबाळ होते. शहाणे चिंतरे. शहाणी माणसं अडकून बसतात काय व्यवहारात, त्यांना मार्ग कळत नाही. वेहाने मोहारे भुनंग दुर्या तोडे कैसे यावचिता गोष्टी. भाग्या होय भेटी प्रारब्ध सृष्टी भोग देती. फसवाफसवी करायची. अकबरच्या दरबारात बामन बिरबल पंतप्रधान होता. मुसलमानाने एकीकडे नेला काटा काढूया म्हणले.
न्हाव्यानं उपाय सांगितला. काय काय बिरबलला म्हणले, तुमच्या वडिलांना स्वर्गाला जाऊन इतकी वर्ष झाली, भेटाय काय पाठवून देण्याचं? अरे जायचं कसं? अकबरनं विचारलं. तो नाही म्हणला आहे, बघा हिंदू धर्मात असा आहे, माणसं जाळली की स्वर्गाला धुरावर धरून जाते. त्याचं घाला त्यात म्हणले सरनाथ, त्याने बिरबलला पेटवा, धुरावर धरून जातो. आणि हे जाहीर केलं मग अकबरनं. बिरबल तू जाया पाहिजेस म्हणला. आता काय करायचं, हे पांडित्य त्यांचं होतं. बिरबल अतिशहाणा होता ते म्हणला, मी स्वर्गाला जाऊनच तर ही कामं अर्धी आहे, त्यावर पैसे खर्चाचा स्टॉक पाहिजे म्हणला. ती सगळ्या जिकडल्या तिकडला होतो. आणि तुमचे वडील 4 दिवस आग्रह केला नाही, राहा म्हणले आगाव, तर तुमच्या इथं डेंगल. आणि पैसे काढून घेतलं. पेटवायचा होता, तिथनं भुयार घरापत्र खणीत आणलं. पेटवणाऱ्या लोकांनीच मॅनेज केलं. मला आधी ठेवा खाली, वर लाकडं पेटवा म्हणला. आणि हे घरात येऊन राहिलं. आणि 6 महिने आलंच नाही दरबारात. 6 महिन्यानं आलं. ते दाढीने बिडी वाढल्यालं तसंच आलं. बाहेर पडून जर दाढी कुठं करणार? मग अकबर म्हणला, आता स्वागत करायला पाहिजे याचं. स्वर्गासनं आला. ठीक आहे म्हणला, स्वागत करायचं ठरलं. कुठं? अरे म्हणला, ही दाढीनी बिडी वाढवून आलास, ही राजदरबारात शोभतंय काय तुला? तुम्हाला सांगून पटणार नाही म्हणला दाढी वाढवून आलोय. काय सांगायचं आहे तुला? अहो म्हणला, स्वर्गात सगळं चांगलं आहे, कारण न्हाव्यांची कमतरता आहे. तिथं न्हाव्याचं दुकानच नाही म्हणला, कुठं दाढी करू? आणि तुम्हाला पटणार नाही. मी इथं आलो असतो आणि दाढी करून आलो असतो तर तुम्हाला पटलं नसतं. तुमच्या वडिलांनी सांगितलं, करीमला गेलाच की पाठवून दे म्हणून. आणि मग करीमला लाकडं गोळा केली आणि कायमचा स्वर्ग दाखवला. ही ठकवा ठकवी आहे का खरं आहे? उगाच काय ती पुन्हा ऐकायची, इकडे करायचं आणि माणसं चकवायची. हे का खरं आहे काय? खरं नसतंय. कनंगल्याला गेली जत्रा जेवाय. कुठं? जिवलीत. एक होतं मुसलमानचं, एक होतं मराठ्याचं. जत्रा जिवलीत आणि पुढं वडाय हागाय बसलीत. कुठं? आणि उन्हाळ्यात जत्रा असत्याल्या हागलीत. खरं वड्यात पाणीच नाही. काय करते? त्यानं सब्जाचं झाड होतं, ते दाट पाल्याचं घेतलं त्या हिंदून आणि वर पडलं आणि ते पुसलं डुंगान. आता काय करतं? कोरडं करायचं झालं. त्या मुसलमानच्या बघितलं, म्हणला आमच्या देवाचं झाड आहे ते म्हणला. त्याला तो डुंगान पुसलं. त्याला काय माहिती नव्हतं ते सब्जा झाड त्यांचं देवाचं आहे ते म्हणला, तुझ्या देवाचं झाड दाव, मी त्याला पुसणार. वाळू पडलेली, त्यात कुठलं बी पडलेलं तुम्हाला सांगतो. आग बुंडीचं झाड एवढ्या पाण्यात रुंद पानाचं उगवलेलं होतं. ते वाळूत जगल्यालं गुडगावर आलेलं होतं. हे आमच्या देवात झाड आहे का म्हणला, हे वाईट आहे रे म्हणला. देव बी आमचा वाईट आहे म्हणला. नाचविला म्हणला तुला, गप चल. कसा नाचवी ते बघतो म्हणलं. पडलं ते झाड आणि ते सगळ्या मऊ जाग्याला तोडलं. आणि असलं नाचलं म्हणतात उन्हाच्या तडाक्यात. तुला सांगितलं का नाही आमचा देव वाईट आहे म्हणून? कुठे इथं देव आहे? ठकवा ठकवीच आहे होई सगळी. आणि या ठकवा ठकवीलाच गबाळा म्हणतात.
शास्त्रात सुद्धा ठकवाठकवी झालेलं आहे. सगळ्या शास्त्रज्ञारामध्ये मतांतर एक आलेली नाहीत. नका सोडू मतांतरे नुमगे खरे बुडेल असं सांगतात. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं, हे सगळं गबाळ आहे. ह्यातला खरा निर्णय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे या भानगडीत पडू नका. गप देवाला शरणदा हां आणि शरणदानांची स्तुती करतात. भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया करले करतिया बलवता करले करतिया बलवता वंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया हा बरवता करती हा बरवता त्या संसारात असं सुख सुजित असताना शहाणी माणसं अडकली आणि संतांच्या चरणावर विश्वास ठेवून जी देवाला शरण गेली त्यांना भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत म्हणवतया शरण गेले ते सांगतात भावे तुळशी जळ पाणी जोडात म्हणावे पतीत वेळोवेळा पुढं तुका म्हणे हा तव कृपेचा सागर. देव कोण आहे? सागर का म्हणतात? दुष्काळ पडला तर समुद्र आटतोय का आटतच नाही. हां तसं देवानं किती जरी कृपा केली तर त्याच्याकडची कमी होत नाही. तो सागर आहे. सगळ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य. या रे थोर याती भलती नारी नर करावा विचार तुका म्हणे हा तव कृपेचा सागर. नामासाठी पावावी. मग नामस्मरण करायचं म्हटलं तर सगळ्यांना शक्य आहे. असेल तिथं करायचं आहे. आंघोळ करून करायचं आहे. बिन आंघोळीचे केले तरी चालतं आहे. हरिपाठ म्हणा बघू जरा. हरिवंशही पुराण हरिनाम संकीर्तन. पुढं आता पुढं बस. हरी हरी म्हटलं तर त्याला वैकुंठ मिळणार आणि सगळ्या तीर्थात आंघोळ केणारं पावित्र्य मिळणार. सकळही घडले तीर्थठाण. माऊली म्हणतात सगळी तीर्थ घडतात. नुसतं बसल्या ठिकाणी हरी हरी म्हणा. तुकोबाराय पण याला जोजरा देतात. म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड जोवावे.
आर्तताड दिवे नरगे भ्यावे संसारा सततम कीर्तन माम हे श्लोक सांगित असताना त्यावर सांगतात माऊली काय म्हणतात नाम जप यज्ञे परम बाजूने शकी धर्माधर्म तुम्ही कुठल्या धर्माचा आहे अधर्माचा आहे काय कळत नाही म्हणजे नामे पावन धर्माधर्म धर्म बी पावन होते अधर्म बी पावन होते नाम परब्रह्म वेदार्थ गीते नाही सांगितले इथं आंघोळीची गरज नाही तुकोबाराही सांगतात आता आम्ही संसारी माणसं आहोत आम्हाला मठात जाऊन राहता येईल का दिंडी काढणं आठवडाभर रामकृष्णारी म्हणून येणं चालत येणं वेगळं आणि मठात जाऊन 5-10 वर्ष राहणं वेगळं काय सवड आहे एवढी कैसे गुरुदासे संसारिया ज्ञानीपुरुषाच्या म्हणून ज्ञानीपुरुषाचे दात आराधिते म्हणतात काय करतात तद्विधी परिनिपातेन परिप्रश्नेन सेवया उपलेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना ते ज्ञान बैगा ब्रवीदरी म्हणे अथे नावे तरी संताया भजावे ते ज्ञानाचा क्रोटा ते सेवा हा दरवंटा ते स्वाधीन करी सुपटा वळगुनी मग अपेक्षित ज्यापडे ते सांगते पुसले जेणे अंतकरण बोलले संकल्पाने म्हणून तनुमनु जेवे चरणाशी लागावे अगरवता करावे दासे सगळं ही उपासना आहे गुरुजवळ जाऊन आणि मग तिथनं बोध व्हायला पाहिजे साधू बोध झाला नुरोनिया ठेला मग जीवदशा उरत नाही साधू काय म्हणतो तू ब्रह्म आहेस आणि सगळ्या पाशातून मुक्त करतो काय करतो हां आम्ही ठरले तू कोण मी आमका मग तुम्ही आमकं म्हणून घेताय तुमचं जे नाव आहे काय गुंडा धोंडा ही बायानं ठेवलेली नावं आहेत काय तुमची नावं संकट घेऊन आलेले आहेत हां ठेवलेली नावं आहेत हां कशासाठी नावं ठेवल्यास 4 पोरं असली तर कशाला हाक मारायचं प्रत्येकाला बाळ म्हणून चालेल हां उगत ओळखाव्या श्रुती कोण केली उपजल्या बाळापाशी नाम नाही त्या ठेवलेली नामीची ओली जो संस्कार आहे तो नाम ठेवायचा आहे आणि ठेवलेल्या नावानं उघडी गेलं की ते मागणं माझं अमकं नाव आहे ते अहम आहे आणि मममध्ये आई माझी बाप माझा घर माझं संसार माझं जग माझं ममत सगळं जग बसतं आहे आणि अहममध्ये जीव बसतो आहे आता ममचं अधिष्ठान देव आहे आणि अहमचं अधिष्ठान कोण आहे देव आहे अहम मम हे भेदज्ञानात आहे का अभेदज्ञानात आहे अभेदज्ञानात दोघंही देव आहेत आणि भेदज्ञानात एक जीव आहे आणि एक देव आहे आता हे नीट ऐकून नीट पटलं तर बरं हां हे कळायसाठी आता झोपणारा माणूस असावा पेंगच्याला कीर्तनात असावा कळणारा असावा का न कळणारा असावा सगळ्यांनी कीर्तन करत आहे नाही कळलं तेवढं पुण्य होतं आहे सगळ्यांसारखं काय होतं हां कळलं तर अधिक ज्ञान होतं आहे काय होतं आहे म्हणून नाना दृष्टांतानं पठवायचं काय करायचं संसारी माणसं का सारखी आहेत म्हणता ही मारुती आहे एकाला माझ्यासारख्या मसरं वाढली ती मस बांड होती कशाला गोंड पाळून बसला म्हणून सगळी माणसं शिवा द्यायची कावलं नाही म्हणलं मारुतीला हिचं सगळं पैसे तुला खर्च करतो कर एवढी गाब जाऊ दे भावनेच्या भरात माणसं नवसं करतात कशी बी मग सगळं पैसे खर्च करतो म्हणजे आता मग गाबन जाऊन तरीच्या फायद्याची काही तशी जिंकली याची शेळवण त्याला तरी उपयोगाला लागतं ती गाब मग शिकाय घेऊन गेला बायकोला म्हणला कोंबडी दोन दे पाय बांधून तर कशाला तर बाजार कसला आणू म्हणला अहो मग शिकता त्यातला आणा की म्हणले ते म्हणला मच्छीचं सगळं पैसे मारुतीला खर्च करायचं आहेत मग कोंबडी तुझ्या बाजार आणतो हातात कोंबडी घेऊन एका हातात मच घेतली निपांच्या बाजारात नेली बांधली
किंमत सांगायला म्हशीची 50,000ची म्हस केवढ्याला देणार? 10,000ला. खोळा आहे म्हणायची सगळी जायची. असल्या माणसा कुठे व्यवहार करायचा? दुसऱ्या कुठे चॅप्टर ते म्हणला असं कसं सांगतोच म्हणला. सकाळपासून कोणी विचारलं म्हणला तुनं विचारलं शेवढं सांगतो तुला म्हणला. ह्या म्हशी 2 कोंबडी खायची आहेत म्हणला. कोंबडी 50,000ला घे. काय ही कोंबडी काय करणार? जो 5,000ला घेईल त्याला मस्त देतो म्हणा 500 रुपयाला. ते म्हणलं मस्त बी बरी 5,000ला आहे, कोंबडी बी 500 रुपयाला आहे, द्या लागे ना तिकडं. 5,500ला तिन्ही बी बरे आहेत. घेतली. कोंबडी इकली 5,000ला, म्हस इकली 500ला. आणि मारुतीला म्हणला हे म्हशीचं 500 तुला घे, कोंबड्याचं 5,000 म्हणा. मारुतीने सुद्धा डोसकं चोळलं. हे भक्त असला आहेत म्हटलं. म्हणजे आम्ही परमार्थ करायला गेला तरी सुद्धा स्वार्थ सुटत नाही, लक्षात ठेवायचं. त्याचं नाव आहे जीव. आणि तो कायम तसा जन्म मरणा फेऱ्यात पडतो आहे. आणि मुक्त व्हायचं तर वासनेतनं मुक्त व्हावं लागतं. वासना समूळ खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावे त्याने, नाहीतर सुखे असावे संसार. पण ते म्हणतात गप देवाला शरण द्यायचं, आम्हाला काय कळत नाही देवा, आम्ही करतोय सेवा घे म्हणायचं. नावत बसन त्याला हात मारायला लागतात का? मजात काढायला जातो. हां, पावणाऱ्याला ताप आहे, नावत बसेल त्याला. तर शास्त्र शिकणाऱ्याला ताप आहे, देवाला शरण जाईल त्याला ताप नाही. तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावेमध्ये. किंवा हां, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. हां, जाना नेला सगळा हा कर्म केर प्रांजळा. जैसे नाव श्री हा बाळा तो इतर नाही. तसं म्हणले देव नावेसारखा आहे, आपल्या खांद्यावर नामाला नेईल. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पाव पाववी पुढं. अनेक नका पडू ग बाळाचे भरी, ते थोडी नागवन नोंद नेते पुरते. एकदम सगळे वेळ झाला म्हणले मधली चाल देऊ नका म्हणून सांगितलं. सगळे भजन करा आणि आपलं निवांत शेवट चाल म्हणा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.